हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत आणि आजची अपडेट असणार आहे ते पोलीस भरती संदर्भात असणार आहे। तर पोलीस भरती संदर्भातील सगळी काही माहिती आपल्याला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर आपण बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025ची जी भरती आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि त्याच्याबद्दल सगळी काही टोटल माहिती आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत शॉर्ट व्हिडिओमध्ये या। आणि सगळी काही संपूर्ण माहिती आपल्याला यामध्ये भेटणार आहे। टोटल जागा बघा 15,000 प्लस जागा असणार आहे वॅकन्सी आणि पदाचे नाव वगैरे बघणार आहे आपण। पदाचा तपशील जो आहे तो बघणार आहे। तर याच्याबद्दल सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ मित्रांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असेल तर। आणि सगळी माहिती आपण पोलीस भरतीबद्दल सगळी माहिती आपण या चॅनलवर देणार आहोत। तर आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा। चला आपण बघूया समोरची पूर्ण काही माहिती जी आहे ती पूर्ण ऑफिशियल माहिती आहे। आणि आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस भरतीबद्दल आपण सगळी काही डिटेलमध्ये माहिती देणार आहोत आणि क्वालिफिकेशनबद्दल माहिती देणार आहोत। पोलीस भरतीचे जे पदं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत आणि पदाची संख्या किती आहे, कोणत्या ठिकाणी किती संख्या आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती देणार आहोत। क्रायटेरिया कोणता लागणार आहे, ग्राउंडबद्दल आपण माहिती देणार आहोत आणि ग्राउंडचं जिथलं काही फिजिकल असतं ते त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा। तर सगळी काही माहिती स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहोत आणि आपण बघू शकता बघितल्यानंतरच तुम्ही म्हणसान की खूप जास्त इम्पॉर्टंट माहिती आहे। तर आपण बघू शकता पदाचे नाव दिलेलं आहे, बघू शकता इथं पदाचं नाव तपशील दिलेलं आहे, संख्या दिलेली आहे बघू शकता। पोलीस कॉन्स्टेबलसाठी 12,624 पदं आहे महाराष्ट्रामध्ये। पोलीस शिपाई वाहन चालकसाठी आपण बघू शकता ड्रायव्हरसाठी 515 पदं आहे। 3 नंबरसाठी पोलीस शिपाई SRPFसाठी आपण बघू शकता 1566 आहे आणि 4 नंबरमध्ये बघू शकता तुम्ही पोलीस बँडमॅनसाठी 113 पदं आहेत आणि कारागृह पोलीससाठी आपण बघू शकता 554 पदं आहे। तर टोटल असे या ठिकाणी 15,000 प्लस वॅकन्सी रिलीज झालेली आहे महाराष्ट्र पोलीसची आणि स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघणार आहोत। खाली बघू शकता सगळी काही इम्पॉर्टंट माहिती आपण देणार आहोत आणि सगळी काही माहिती जी आहे ऑफिशियल माहिती आपण देणार आहोत। आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करून बघा। तर बघू शकता आता युनिट वाईज जे जागा असणार ते आपण बघणार आहोत। युनिटनुसार किती जागा आहेत, कोणत्या ठिकाणी किती जागा असणार आहे तर आपण बघू शकता युनिटनुसार या जागा आहे। तर युनिट दिलेलं आहे, पदसंख्या दिलेली आहे आपण बघू शकता। तर मुंबईमध्ये फर्स्ट युनिटमध्ये 2,643 जागा आहे आपण बघू शकता। 2 नंबर ठाणेमध्ये 654 जागा आहे। 3 नंबर पुणेमध्ये 1968 जागा आहे आपण बघू शकता आणि नागपूरमध्ये आपण बघू शकता 725 जागा आहे। 5 नंबर पिंपरी चिंचवडमध्ये 322 जागा आहे। 6 नंबरमध्ये बघा मीरा भाईंदरमध्ये आपण बघू शकता 921 जागा आहे। तर 6 नंबर सोलापूर शहरामध्ये आपण बघू शकता 85 जागा आहे। नवी मुंबईमध्ये बघू शकता 527 जागा आहे। असली माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाही एवढी डिटेलमध्ये, तेवढी डिटेलमध्ये आपण माहिती देतो आहे आपण बघू शकता। तर नवी मुंबईमध्ये आपण बघू शकता इथं 527 जागा आहे। लोहमार्ग मुंबईमध्ये 743 जागा आहे आणि ठाणे ग्रामीणमध्ये आपण बघू शकता 167 जागा आहे। 11 नंबर रायगडमध्ये 97 जागा आहे। 12 नंबर रत्नागिरीमध्ये 108 जागा आहे बघू शकता। सगळी काही माहिती डिटेलमध्ये देतो आहे आपण आणि ऑफिशियल माहिती आहे सगळी काही बघू शकता। 13 नंबरमध्ये सिंधुदुर्गमध्ये 87 जागा आहेत। 14 नंबर नाशिक ग्रामीणमध्ये आपण बघू शकता 380 जागा आहे। 15 नंबर धुळेमध्ये 133 जागा आहे। 16 नंबर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग जे पोलीस आहे 93 जागा आहे। 17 नंबर वाशिममध्ये 48 जागा आहे। 18 नंबर अहिल्यानगरमध्ये आपण बघू शकता 73 जागा आहे। 19 नंबर कोल्हापूरमध्ये 88 जागा आहेत आणि 20 नंबर पुणे ग्रामीणमध्ये 72 जागा आहेत। 21 नंबर लोहमार्ग नागपूरमध्ये 18 जागा आहेत। अशा प्रकारे आपण सगळी काही माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा
फिजिकलबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत, ग्राउंड कसं आहे त्याच्याबद्दल पण बघणार आहोत आपण माहिती. तर बघू शकता आपण. तर बघा सोलापूरमध्ये बघा इथं 22 नंबर सोलापूरमध्ये 90 जागा आहे. 23 नंबर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जे पोलीस आहे त्यांच्यासाठी 57 जागा आहेत. 24 नंबर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस जे आहे 150 जागा आहेत. 25 नंबर परभणीमध्ये 97 जागा आहेत. 26 नंबर हिंगोलीमध्ये 64 जागा आहेत. 27 नंबर लातूरमध्ये 46 जागा आहे. 28 नंबर नांदेडमध्ये 199 जागा आहेत. 29 नंबर अमरावती ग्रामीणमध्ये 214 जागा आहेत. तर जी काही माहिती देतो आपण डिटेलमध्ये सगळी काही माहिती देत आहोत आपल्याला, बघू शकता. याच्यानंतर आपण आपल्या चॅनलवर प्रत्येक जो जिल्हा आहे त्याच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती देणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण बघू शकता नांदेडमध्ये 199 जागा आहेत. 29 नंबर अमरावती ग्रामीणमध्ये 214 जागा आहेत. 30 नंबर अकोलामध्ये 161 जागा आहे. 31 नंबर बुलढाणामध्ये 162 जागा आहे. 32 नंबर यवतमाळमध्ये 161 जागा आहे. 33 नंबर नागपूर ग्रामीणमध्ये 272 जागा आहेत. 34 नंबर वर्धामध्ये 134 जागा आहेत. 35 नंबर गडचिरोलीमध्ये आपण बघू शकता 744 जागा आहेत. आणि 36 नंबर चंद्रपूरमध्ये 215 जागा आहे. 37 नंबर भंडारामध्ये 59 जागा आहेत. तर सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये बघतोय, तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा. आपण बघू शकता भंडारा जिल्ह्यामध्ये जे जागा आहेत 59 जागा आहेत. तर बघा 38 नंबरवरून झाली आपलं. 38 नंबर गोंदियामध्ये 69 जागा आहेत. 39 नंबर लोहमार्ग पुणेमध्ये 54 जागा आहेत. 40 नंबर पालघरमध्ये 165 जागा आहेत. 41 नंबर बीडमध्ये 174 जागा आहेत. 42 धाराशिवमध्ये 148 जागा आहेत. 32 नंबर जळगावमध्ये 171 जागा आहेत. 44 नंबर जालनामध्ये 156 जागा आहेत. आणि 45 नंबर सांगलीमध्ये 59 जागा आहेत. आपण बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी कॉन्स्टेबलच्या जागा आहेत त्या 13,000 प्लस जागा आहेत. सगळ्या टोटल जागा जे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यासाठी ही जागा आहे. तर बघू शकता. त्याच्यानंतर आपण शिपाई SRPFबद्दल जागा जेवढ्या आहे ते बघणार आहोत. SRPF तर बघू शकता आपण 1 नंबर पुणे SRPF 1मध्ये 73 जागा आहेत गट 1मध्ये. 2 नंबर पुणे SRPF गट 2मध्ये 120 जागा आहेत. 3 नंबरमध्ये नागपूर SRPF 4मध्ये 52 जागा आहेत. 4 नंबर दौडमध्ये SRPF 5मध्ये 104 जागा आहेत. 5 नंबर धुळे SRPF 6मध्ये 71 जागा आहेत. तर अशा प्रकारे जागा आहेत आपण बघू शकता. त्यानंतर आपण बघू शकता 6 नंबर दौडमध्ये 7 नंबर दौड SRPF 7मध्ये 165 जागा आहे आपण बघू शकता. 7 नंबर गडचिरोलीमध्ये SRPF 13मध्ये 85 जागा आहेत. 8 नंबर गोंदियामध्ये SRPF 15 171 जागा आहेत. 9 नंबर कोल्हापूर SRPF 16 बॅच गट 16 31 जागा आहेत. 10 नंबर चंद्रपूर SRPF 17 244 जागा आहेत. 11 नंबर काटोल नागपूर SRPF 18 159 जागा आहेत. आणि 12 नंबर वरणगाव SRPF 20 291 जागा आहेत. तर अशा प्रकारे ह्या टोटल ज्या जागा आहेत आपण बघू शकता 1500 प्लस आहे SRPFच्या आहे. आणि ग्राउंड टोटल जागा ज्या आहेत 15,000 प्लस आहेत. दोन्ही मिळून कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल आणि SRPF कॉन्स्टेबलच्या जागा आहे आपण बघू शकता. याच्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे या
पात्रता आहे. टोटल जागा जे आहे 15,000 प्लस वॅकन्सी आहे. तर शैक्षणिक पात्रता आपण आता बघणार आहोत. बघू शकता इथं शैक्षणिक पात्रता जे असणार आहे पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, बघू शकता पोलीस शिपाई, पोलीस SRPF आणि कारागृह पोलीस यासाठी कॉन्स्टेबलसाठी आपण बघू शकता 12वी उत्तीर्ण पाहिजे आपल्याला. आणि 2 नंबर बँडमॅनसाठी आपण बघू शकता 10वी उत्तीर्ण पाहिजेत. शारीरिक पात्रता बघू शकता आपण इथं. शारीरिक पात्रता लागणार आहे आपल्याला. उंची बघू शकता जी पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दिली आहे 165 सेमीपेक्षा कमी नसावी आणि महिलांना 155 सेमीपेक्षा कमी नसावी. छाती न फुगवता आपण बघू शकता 79 सेंटीमीटर. तर शारीरिक परीक्षा जी आहे आपण बघू शकता फिजिकल जे होणार आहे आपलं. तर पुरुष महिला आणि गुण दिलेले आहे. धावणे आपण बघू शकता 1600 मीटर जे आहे पुरुषांसाठी आहे, 800 मीटर महिलांसाठी आहे. 20 गुण आहे दोघांना पण आपण बघू शकता. तर धावणे लहान म्हणजे 100 मीटर पुरुषांसाठी आहे, 100 मीटर महिलांसाठी आहे. 15 गुण आहे त्यांच्यासाठी आपण बघू शकता. आणि गोळाफेकसाठी आपण बघू शकता दोघांना आहे गोळाफेक. तर यासाठी 15 गुण दिलेले आहेत बघू शकता. टोटल गुण इथं 50 गुण व्हायला लागले बघा. 50 गुणांचं आपलं फिजिकल असणार आहे, शारीरिक परीक्षा असणार आहे. वयाची अट आपण बघू शकता इथं 30 नोव्हेंबर 2025 रोजी वय काउंट होणार आहे. मागासवर्गीयासाठी 5 वर्ष सूट आहे. SC STंना 5 वर्ष सूट आहे. आणि बघू शकता इथं पोलीस शिपाई, पोलीस बँडमॅन, कारागृह पोलीससाठी 18 ते 28 हे ओपनवाल्यांसाठी आहे. ओपनवाल्यांसाठी युआरसाठी आहे. तर बघू शकता पोलीस शिपाई वाहन चालक 19 ते 28 ओपनसाठी आहे. आणि पोलीस शिपाई SRPF 18 ते 25 ओपनवाल्यांसाठी आहे. आणि SC STंना 5 वर्ष सूट आहे. 5 वर्षे जास्त आहे बघू शकता. तर आपण बघू शकता नोकरीचं ठिकाण बघू शकता इथं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि जी फीज आहे आपण बघू शकता खुल्या वर्गासाठी ओपनसाठी 450 रुपये आहे. मागासवर्गीयांसाठी 350 आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. आणि जी ऑनलाईन करण्याची तारीख आहे ती सुरू झालेली आहे आपण बघू शकता. ऑनलाईन करण्याची तारीख जी शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. तर ऑनलाईन करण्याची पेपर आता स्टार्ट झालेले आहे. आपण आता ऑनलाईन करू शकतो आणि परीक्षेनंतर कळवण्यात येणार आहे. आणि याची जी ऑफिशियल PDF आहे आणि ऑफिशियल वेबसाईट आहे सुद्धा आपल्याला लिंक भेटणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. जे ऑफिशियल PDF आहे त्याच्या जिल्ह्यावाईज आहे. तर त्याचीसुद्धा माहिती आपण बघणार आहोत. जिल्ह्यावाईज किती कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी आहेत आणि त्याची PDFमध्ये ऑफिशियल PDFनुसार आपण माहिती बघणार आहोत. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. ऑफिशियल वेबसाईट जी आहे तीसुद्धा भेटणार आहे. ऑनलाईन करण्याची वेबसाईटसुद्धा आपल्याला भेटणार आहे. शक्यतो आपण ऑनलाईन सेंटरवरच आपला अर्ज करायचा आहे. आणि आपण बघू शकता जे ऑफिशियल PDF आहे त्या जिल्ह्यावाईज आहे. जिल्ह्यावाईजमध्ये जेवढ्या पण जागा असणार आहे, कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहे, प्रकल्पग्रस्तांना किती जागा असणार आहे, खेळाडूंना किती जागा असणार आहे, त्याबद्दल आपण सगळी डिटेलमध्ये जी माहिती आहे ती ऑफिशियल डिटेलनुसार देणार आहोत. ऑफिशियल PDF आपल्याला दाखवणार आहोत आणि त्याची जी PDF आहे तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती देणार आहोत. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या पोलीस भरती मित्रांना ही माहिती शेअर करा. आपल्या फॅमिलीमध्ये कोणी पोलीस भरती करतात त्यांना ही माहिती शेअर करा. सगळी काही माहिती आपण ऑफिशियल माहिती दिलेली आहे आतापर्यंत चॅनलवरती आणि इथून पुढेसुद्धा आपण ऑफिशियलच माहिती या चॅनलवर टाकणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप जास्त अशा जाहिराती आहे. प्रत्येक जिल्ह्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर सगळ्या जिल्ह्यांची माहिती आपण PDF मध्ये बघणार आहोत आणि आपल्या चॅनलवर त्याची माहिती पडणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळी काही माहिती घेऊन येऊया. प्रत्येक माहिती आपण डिटेलमध्ये देऊया. प्रत्येक जिल्ह्यावाईज माहिती देणार आहोत आपण. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती पोहोचवा. धन्यवाद. भेटूया.